संपायचे 2 चेंडू शिल्लक आहेत, तेव्हा पुढचं षटक कोणाला द्यायचं ते ठरवायचं. जिंती टीमचा कॅप्टन, बुरबुशी इलेव्हन टीमचा कॅप्टन, घारेवाडी टीमचा कॅप्टन, घरावाडी टीमचा कॅप्टन आणि विजय संघ असा चीट आहे. इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. घरावाडी टीम नेता आवाज दिला होता, घरावाडी टीम आम्ही म्हटलं घरावाडी आता जाऊ दे, 500,000 वाढवून द्या. आता नाव घेतलं आणि तुमची चिठ्ठी निघाली. चला राजूभाऊ प्लीज पहिला चेंडू आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहू शकाल डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू बुरबुशी इलेव्हन टीम आणि कुसूर टीम, बुरबुशी इलेव्हन टीम आणि जिंती टीम पास करून गेला. लगेच आक्रमण केलं. इथे मात्र राजू यांच्या चेंडूवरती भिरकावून दिला चेंडूला. इथे मात्र आपण पाहतोय षटकार आपण पाहतोय. इथे मात्र आणखीन एक फटका खेळतायत. बॅट मधून पाहायचं काय होतं, मिळतील त्याच्या आता चौकार होतो. बॅटिंग करतोय तो मात्र शुभम, चांगली बॅटिंग करतोय. मागच्या मॅच मध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय. कृष्ण घरा साहेबांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी येतो दिवसाचा सन्मान करावा. इथून पुढचे सगळ्या मॅचेस 2-2 षटकांच्या राहतील याची दक्षता घ्या. वेळेनुसार षटक कमी देखील केलं जाईल आयोजकांच्या सूचनेनुसार. जिंती टीमचा कर्णधार आणि बुरबुशी इलेव्हन टीमचा कर्णधार आपण या. इथे मात्र आपण पाहतोय वाईड चेंडू होतोय. एक अतिरिक्त धाव येते आणि धावफलकावरती धावा झाल्या तर मात्र अतिरिक्त धावेनं 11 धावा 11 रन्स आपण पाहू शकाल. पुन्हा डाव्या स्टिकच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतं आणि वाईड चेंडू होते. आणखीन एक अतिरिक्त धाव येते आणि धावा झाल्या त्या 12 धावा. राजू कंक यांच्या माध्यमातून मात्र बॅटिंग चांगली होते परंतु गोलंदाजी सकाळच्या 17 पासून थोडी खराब पाहायला मिळते. आक्रमण केलं असते त्याला खेळतोय शिवमच्या बॅट मधून रनर मधून येतोय 6 धाव्यांसाठी षटकार आलाय. चांगली कामगिरी. धावा झाल्या त्या मात्र 11 धावा. डिक्लेअर झोन आपण पाहतोय. जिंती टीमने नाणेफेक जिंकले, क्षेत्ररक्षण स्वीकारले. पुन्हा एकदा इथे मात्र गॅप मध्ये खेळतोय. एक सिंगल येते आणि सिंगलच्या माध्यमातून धाव फलकावरती धावा झाल्या त्या मात्र 20 धावा 20 रन्स. चला टीम मिटिंग नको, गोलंदाजाला 5 रन करा. दुसरं षटक घेऊन येतोय तो मात्र कुसूर संघाकडनं. कुसूर टीम आपण पाहतोय. कुसूर टीम कडून सेकंड षटक घेऊन कोण येते ते देखील पाहणं गरजेचं. अमित सेकंड षटक घेऊन येतो. चला अमित फास्ट करा, त्यांचं आपण सूचना द्यायची त्यांना. धावा झाले ते मात्र 20 धावा. तुम्हाला इथे मात्र आपण पाहू शकाल एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो करण्याचा प्रयत्न केलाय. पाहायचंय थ्रो थोडा ओव्हर येतोय. त्याचे 3 धावा ऍड केल्या. धावा झाल्या धाव फलकावरती 23 धावा 23 रन्स. आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपण पाहतोय. धावा झाल्या ते मात्र 23 धावा 23 रन्स 23 धावा. इथे मात्र आणखीन एक शुभमच्या बॅट मधून चांगला फटका होतोय. मिळतील त्या 7 धावा. व्यासपीठाला दिली सलामी. धावा झाल्यात तर मात्र 29 धावा.
चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली कामगिरी आपण पाहतो इथे मात्र सुरू आहे अद्याप. इथे मात्र पाहायचं सिंगल डबल्स देखील मिळवली आहे. 2 धावा आल्या आणि 2 धावांनी धावफलक सरसावलं गेलं. धावसंख्या लगावली जाते ती मात्र जर आपण पाहिलं तर 31 रन्स आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू परंतु खूप धाबा जमवले शुभमने अगोदरच. आत्ता गेम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त एफर्ट्स मात्र दिले जाते. चांगली कामगिरी तिथे मात्र केली जाते. आणखीन एक फटका शुभमच्या बॅट मधून येतील. 6 धावा. शुभम नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र घोंगावताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय बॅटिंग करतोय. चांगल्या पद्धतीचा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. एफर्ट मात्र दिला गेलाय. चांगली कामगिरी करतोय मैदानामध्ये. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाले तर मात्र धाव फलकावरती 37 रन्स आपण पाहू शकाल. आक्रमण करतोय शुभम. आणखीन एक बॅटच्या रनर मध्ये आणखीन एक साधारण शुभम नावाचं वादळ घोंगावतोय. धावा झाले त्या 43 आणि त्याच्यामध्ये 42 धावा अवघ्या त्या मात्र शुभमशी आपल्याला पाहायला मिळतात. फक्त निरंजन 1 धावसंख्येवरती खेळतोय. 41 धावा त्या मात्र शुभमच्या. चला गोलंदाजाला 5 रन करा. काय पाहिजे हे काय पाहिजे विचारा काय बोलते. 3 ओव्हरची आहे. 3 षटकांची मॅच आहे. काय बोलते. धाबा झाले ते मात्र धाव फलकावरती धावा झाले त्या 43. सुधीर 3ऱ्या षटकासाठी 33 रन्स आपण पाहू शकाल. या षटकामध्ये आपण पाहतोय आक्रमण करण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल. बॅटेज आहे. बॅटर म्हटला निरंजन येतोय. ब्लू बॅटर यांच्या मैदानाच्या आत्मविश्वासाला. इथे मात्र आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 44 आपण पाहतोय. चव्वेचाळीस धावा. आणखीन एक डिक्लेअर झोन मध्ये सिंगल येथे धावा झाले तर मात्र 45 धावा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी तिथे मात्र केली जाते. तर लगेच एक सिंगल मिळते आणि सिंगलच्या माध्यमातून धावा झाल्या त्या 46 धावा. 46 रन्स. शुभम जो रडार मध्ये आहे आक्रमण करते. बॅटच्या टप्प्यात चेंडू आला आणि मिळतील त्या धाबा. इथे मात्र 6 धावा झाल्या ते मात्र 52 धाबा आणि शुभम खेळतो वैयक्तिक 47.
या अंकावरती आणि इनिंग्स मधला चेंडू शिल्लक आहे एक मध्ये 4 किंवा 6 लगावल्या तर शुभम अर्धशतकी खेळी पार करेल. फक्त 3 धावा दूर आहे. 47 धावा. जणू काय शुभम सेट होऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग करतोय शुभम आपल्या टीम साठी, बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी, चांगली कामगिरी दाखवतोय. आक्रमण केलंय, चेंडूला भिरकावले वाईन डिश लॉकअपच्या दिशेनं. तिथे मात्र येतील 6 आणि अर्धशतक झळकावले. आपली बॅट दाखवायचे शुभम अर्धशतकी खेळी आपल्या बॅट मधून इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. शुभमच्या बॅटिंग मधून इथे आपण पाहतोय धावा झाल्यात त्या मात्र 53 धावा आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचा खेळ केलाय आपण पाहू शकाल. सरपातळ बांधा परंतु मजबूत खांदा आणि याच खांद्याला लगावल्या 53 धावा. जबरदस्त इम्पॅक्ट दाखवलाय शुभमच्या माध्यमातून. काय बॅटिंग केली आहे शुभमने. रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये ज्योतिर्लिंग चषक 2024 मध्ये आपल्यातून बॅटिंग केलं 53 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या शुभम अँड टीम. आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या आणि लगेचच त्या ठिकाणी बॅटिंग सुरू करा. बघा 5 वाजून 59 धावांचं लक्ष आहे. 53 धावा एकट्या शुभमच्या. चला फास्ट करा प्लीज. चला फास्ट करा प्लीज. 59 धाब्याचं लक्ष. 18 चेंडू आणि 59 धाबा. चला विनंती असेल राजू स्ट्राईक एंडवरती, 9 स्ट्राईक एंडवरती, अमित गोलंदाजी एंडवरती. बंटी. चला बंटी वेळ ओढू नका. इथून पुढचे सगळे सामने 1-1 षटकाचे आहेत. आयोजकांनी आम्हाला सूचना केली. चला शुभम पास करा. पुढचे सामने नाना 1 षटकांचे करा आयोजन कमिटी. इथे मात्र आपण पाहतोय बंटी. बंटीच्या माध्यमातून इथे मात्र पहिला चेंडू डिलिव्हर होईल. राजू आपल्याला पाहायला मिळतोय डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय श्रीगणेश झालाय. 18 चेंडू 59 धाब्यांचं लक्ष. शुभमने मात्र 53 धाबा ठोकल्या. चांगली कामगिरी केली. पाहू शकाल 53 रन्स जमवल्यानंतर राजू कंक आपण पाहतोय फटका खेळतोय. फसलाय फटका. हो काय ड्रॉप झाली. संधी मिळते राजूला. आता इथून त्यानंतर किती प्रयत्न असेल आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी. फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये कॅच मात्र ड्रॉप झाली आहे. राजू कंक याच्या बाबतीत जास्त जबाबदारी आहे.
फसला होता फटका, संधी आली होती मात्र संधी गमावली आहे आणि आता मात्र संधी हुकली आहे. राजू बाद झाला असता फुलटॉस चेंडू बातमी भिरकावून दिलाय. या चेंडूवरती धावा येतील त्या मात्र 6 धावा षटकार येतोय आणि धाव फलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या मात्र 7 या अंकावरती. बाबा 7 अंक भारताच्या MS धोनीचा जर्सी क्रमांक द्विधा मनस्थितीमध्ये होता. TCचा जॉब आला केंद्र सरकारमध्ये आणि क्रिकेटचा देखील बुलावा आला. कुठे जाऊ द्विधा मनस्थितीमध्ये, परंतु क्रिकेटकडे वळला आणि क्रिकेटमध्ये वळल्यानंतर त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. ICCच्या फॉर्मॅट मधल्या 3 ट्रॉफी जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे. ICC 2007चा विश्वचषक, ICC वर्ल्ड क्रिकेट क्लब 2011चा विश्वचषक आणि ICC चॅम्पियन ट्रॉफी असं 3 फॉर्मॅट मध्ये जिंकणारा जगातील एकमेव कर्णधार महेंद्रसिंग धोनी. आपण पाहतोय डिक्लेअर झोन मध्ये सिंगल आली आणि धाव संख्या आली ते मात्र 8 या अंकावरती. बघा किती काढणारा पोरगा होता ना, त्यांचा पोरगा होता. सत्कार घ्यायचा 8 धावा बरोबर ना. 8 धावा मिळत आतापर्यंत आपण पाहतोय. आक्रमण करतोय क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक सिंगल मिळते आली इथे मात्र आपण पाहू शकाल. एक सिंगल आली धावा झाले ते मात्र 9 धावा. एक सिंगल आली 9 धावा आपण पाहतोय. धाव फलकावरती चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. त्याला फास्ट करा प्लीज. इथे मात्र आपण पाहतोय चेंडूला मिड विकेट रिझर्व मध्ये अमितचा कॅच सोडलाय आणि मिळतील ते 4 धावा. गोलंदाजाची चूक नाहीये. 4 धावांनी धावा झाल्या ते मात्र 13 धावा 13 रन्स आपण पाहतोय. अद्याप षटकाची सांगत आहे. टीम मीटिंग नकोय, चला गोलंदाजाला 5 रन करा. वेळ अपुरा आहे. अन्यथा पुढचे सगळे सामने 1-1 षटकांचे खेळवण्यात येतील. आयोजक आम्हाला सूचना करतायत. धावा झाल्या ते मात्र 13. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 46 म्हणजे अवाढव्य असं लक्ष. या षटकामध्ये 20 ते 25 धावा आल्या असत्या पहिल्या षटकामध्ये, तरी पण आपण पाहतोय 12 चेंडू आणि 46 लक्ष. प्रति षटक 23 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी. प्रति षटक 23 धावा 23 रन्स आपण पाहतोय. चांगली कामगिरी करावयाची आहे. शुभम ज्याने 53 धावा ठोकल्या आपल्या बॅटनं. फुलटॉसला भिरकावून दिले. स्कोअर लेगला आपण पाहतोय सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफीड होते आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होईल आणि धाव फलकावरती धावा झाल्या ते मात्र आपण जर पाहिले तर 15 धावा 15 रन्स आपण पाहू शकाल. फटकेबाजी करणं गरजेचं. शुभम इथे मात्र प्रयत्न करतोय स्थायिक वरती, मात्र तिथे आपण पाहिलं तर राजू प्रयत्न करतोय. चला स्पीडअप करा. धावा झाल्या तर मात्र 15 धावा 15 रन्स आपण पाहतोय. राजू कंक अद्याप सायकेडवरती. सामना जिंकायचा असेल तर तिथे मात्र आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथे मात्र दाखवावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. राजू कंक मिस्टर KTPL KKR BPL PMPL खेळतोय आणि तिथे मात्र आपण पाहतोय पूर्णतः हताश झालाय सध्याला. इथे मात्र आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला हेपण इथे मात्र पाहायला मिळतो आणि धावा झाले ते मात्र आता मात्र डॉट चेंडू आल्या धावा झाल्या त्या 15 धावा 15 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र आपण पाहतोय मिळतोय तो षटकार येतोय आणि 6 धावा नक्कीच मिळवल्या मिळतो. धावा झाल्या त्या 21 धावा. सभा आक्रमण केले. आणखीन एक 6 धावा येतील. धावा झाले त्या मात्र
27 धाबा. यापूर्वी अटॅक करायचा होता, 2 चेंडू डॉट आले, तिथे 6 आले असते तर धावा 40च्या घरात गेल्या असत्या, थोडीशी गोष्ट जमली असती. परंतु अद्याप प्रयत्न सुरू आहे. चेंडू झाले ते 5, आता देखील एक 6 तरी देखील मॅचला रंगात येईल. धाबा झाले ते मात्र 27 धाबा, 27 रन्स. फुलटॉस चेंडू, नो चेंडू घोषित केला स्कोरलेग पंचांच्या माध्यमातून. आणि तिथे मात्र आपण पाहतो काय घडतं, चूक झाली अमितच्या माध्यमातून. अमितला बॅटिंग क्रीज सोडायची नव्हती, नो चेंडूची संधी होती, अमितने केली अति जलद घाई. दोघांमध्ये कॉलिंग नव्हती, कॉलिंगची कमी. राजू कंक येथील मैदानाच्या बाहेर आपण पाहिलं तर इथे मात्र दोघांमध्ये संतुलन बिघडलं आणि गडबड झाली. आणि आता मात्र राजू येथील मैदानाच्या बाहेर अमित आणि राजू मधला कॉन्फिडन्स जो होता, कॉम्बिनेशन जो होता, समन्वय होता, तो मात्र कन्फ्युजन मात्र राजूची विकेट घेऊन जातोय. धावा झाल्यात तर मात्र आता मात्र आपण पाहिलं तर 29 धावा. आता मात्र मॅच हातातून निघून गेली आहे. आता मात्र आपण पाहतोय 5 चेंडू झाले, चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. नो बॉल, फ्रीची संधी होती, 2 धावा वाढल्या असत्या, चेंडू वाढला असता, 6 आल्या असत्या, 35च्या घरात धावा गेल्या असत्या, संधी वाढली असती जिंकण्याची. इथे मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू. चला गोलंदाजाला 5 रन करा प्लीज, टाइमपास करू नका. सहा चेंडू आणि 30 धाबांची गरज मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र अमित राजू असा मागच्या चेंडूवरती 6 आल्या असत्या, तीच धावसंख्या 7-24 वर आली असते, काहीतरी जमलं असतं. परंतु आता अमित वरती जबाबदारी, गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मंगे. 6 चेंडू 24चं समीकरण. आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय, एक सिंगल येते का पाहायचंय. तिथे मात्र आले तर 4. आता मात्र 5 चेंडू 20 रंगत आणली अमितनं. 26 5 चेंडू आणि 26 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. मागच्या चेंडूवरती 6 आल्या असत्या तर आता मात्र समीकरण वेगळंच पाहायला मिळालं असतं. आता मात्र 5 चेंडू आणि 26 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय, चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू 26चं समीकरण. 5 चेंडू 26 आपण पाहू शकाल. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळतंय. शॉर्टलेग मध्ये चेंडू होता, वाईट चेंडू. 5 चेंडू 25 आपण पाहतोय. एखादा षटकार जर 1+1 यस आपण पाहिलं तर 2 धाबा. आता मात्र 5 चेंडू 24. आता संधी आहे दोन्ही बाजूला. जर अमितने या चेंडूवरती षटकार लगावला, थोडस वळण मिळेल सामन्याला. आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न. राजू बाद झाल्यानंतर राजू आता पश्चाताप करत असेल, अमित पश्चाताप करत असेल, परंतु गेलेला काळ गतकाळ होता. 4-24 आता मात्र बॅलन्स झालंय. 4-24 आक्रमण केले, चेंडूला भिरकावले, मिळतील त्या मात्र आपण पाहतोय 4 धावा. आता मात्र 3 चेंडू आणि 20 धावांची गरज. 3 चेंडू 18 धावांची गरज. आता मात्र चौकार आलाय. 20 3 चेंडू 20 आपण पाहतोय. इथे मात्र 3 चेंडू 20 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. आता बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र 2 चेंडू आणि 20 धावांची गरज. जिंकती टीम आपण सज्ज राहायचं. 1 मिनिटामध्ये आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आक्रमण केले, भिरकावून दिला या चेंडूवरती, परंतु वेळ गेली. वेळ निघून गेली. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 1 चेंडू औपचारिकता बॅलन्स आहे.
स्लोअर चेंडू आणि इथे मात्र सामना जिंकलाय तो मात्र साय शिरंबे टीम. शुभम या आपला सामनावीराचा पुरस्कार घेऊन जा. साय शिरंबेच्या गाडीवाडी टीमचे कॅप्टन आणि साय शिरंबे टीमचे कॅप्टन या मुख्य व्यासपीठासमोर आणि टॉस करून घ्यायचा आहे. साय शिरंबे टीम आणि गाडीवाडी टीम बॅट्समॅन पाठवा.